श्री स्वामी समर्थ. साक्षात त्रिदेव एका स्त्रीची परीक्षा घ्यायला आले. पण पुढे जे घडलं त्याने संपूर्ण सृष्टी थक्क झाली. नमस्कार भक्त हो. आज मी तुम्हाला भगवान श्री दत्तात्रेयांच्या जन्मामागची एक अद्भुत कथा सांगणार आहे. पूर्वी अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अनसूया माता आपल्या आश्रमात तपश्चर्या आणि धर्माचरण करत होते. अनसूया माता इतक्या महान पतिव्रता होत्या की त्यांच्या पवित्रतेची कीर्ती स्वर्गापर्यंत पोहोचली. देवांनाही आश्चर्य वाटू लागले. इंद्राने ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे जाऊन विनंती केली, अनसूया मातेच्या पतिव्रतेची परीक्षा घ्या. त्रिदेवांनी भिक्षुकांचा वेश धारण केला आणि अत्री ऋषींच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्री ऋषी आश्रमाबाहेर होते. अनसूया मातांनी अतिथी समजून त्यांचे प्रेमाने स्वागत केले. पण त्या भिक्षुकांनी एक विचित्र अट ठेवली. ते म्हणाले, तू आम्हाला विवस्त्र होऊन भोजन वाढशील तरच आम्ही अन्न ग्रहण करू. क्षणभर अनसूया माता विचारात पडल्या. एका बाजूला अतिथी धर्म, दुसऱ्या बाजूला पतिव्रतेचा धर्म. दोन्ही धर्म कसे जपायचे? त्यांनी आपल्या पती अत्री ऋषींचे स्मरण केले आणि मनोमन प्रार्थना केली. जर माझे पतिव्रत्य शुद्ध असेल तर हे अतिथी तान्ह्या बालकात परिवर्तित होवोत. क्षणात चमत्कार घडला. ते तिन्ही भिक्षुक लहान बाळांमध्ये बदलले. अनसूया मातांनी त्यांना आपल्या मुलांप्रमाणे प्रेमाने उचलले, त्यांचे संगोपन केले आणि मातृत्वाचा स्नेह दिला. काही वेळाने अत्री ऋषी आश्रमात परतले. त्यांनी ध्यानातून ओळखले की ही साधी बालके नसून साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. अत्री ऋषी आणि अनसूया मातांनी त्यांना नमस्कार केला. त्रिदेव आपल्या मूळ स्वरूपात प्रकट झाले आणि म्हणाले, तुमच्या भक्तीने आणि पतिव्रतेच्या तेजाने आम्ही प्रसन्न झालो आहोत. वर मागा. अत्री ऋषींनी नम्रपणे प्रार्थना केली, आम्हाला तुमच्यासारखा पुत्र लाभावा. त्रिदेवांनी तथास्तु म्हटले. यानंतर त्यांच्या दिव्य अंशातून भगवान श्री दत्तात्रेयांचा अवतार झाला. म्हणूनच भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे एकरूप स्वरूप मानले जातात. भक्त हो, या कथेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. निःस्वार्थ भक्ती, सत्य आणि धर्म यांच्यासमोर देवही नतमस्तक होतात. जर मन शुद्ध असेल, श्रद्धा अढळ असेल आणि कर्म पवित्र असेल तर देवाची कृपा नक्की प्राप्त होते. पुढील भागात आपण श्री गुरुचरित्रातील आणखी एक अद्भुत लीला ऐकणार आहोत. तोपर्यंत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ.